हा वाला, याला म्हणतो आपण रिपीटेड सिरीज. तर आता रिपीटेड सिरीजमध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना, तर तुम्हाला 3 ते 4 प्रकार याच्यामध्येही दिसायला भेटतात. परंतु 3-4 प्रकार असो का 10 असो का 12 प्रकार असो, सगळ्यात अगोदर रिपीटेड सिरीज सोडवण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर वापर करायचा आपल्या डोळ्यांचा, वापर करायचा ऑब्झर्वेशनचा. तो काही करून रिपीटेड सिरीजमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर वापर करायचा आपल्या डोळ्यांचा, आपला ऑब्झर्वेशनचा. तो रिपीटेड सिरीजमध्ये सगळ्यात अगोदर आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत, जे की नंबर सिरीजमध्ये सगळ्यात अगोदर आपण ऑब्झर्वेशन केलं होतं नजरेने, की यार असं जरा लांबून बघायचं की काही येते का आपल्या हातामध्ये, अशा पद्धतीची बात. दुसरा पॉईंट काय आहे, दुसरा पॉईंट काय असतो की आपण ना पटपट करून ना फास्ट स्पीडमध्ये हे किती आहेत ना हे सगळे मोजून घ्यायचे, पटकन मोजून घ्यायचे. तर पटपट मोजून घेतले तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की किती आहेत ते. तो समजा आम्ही मोजायला जातो, आता हे उदाहरण माझ्यासमोर पडलेलं आहे. तो 1 2 3, नंतर 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. ठीक आहे. तो मला दिसायला भेटते की यार 25 एक काहीतरी मला ना किती दिसायला भेटतात की 25 एक याच्यामध्ये काय आहेत, लेटर्स आहेत. ठीक आहे. तो 25 अंक आपल्याला दिसायला भेटतात की याच्यामध्ये जवळजवळ 25 अंक असू शकतात, असतील भीती. ठीक. हां. तो आता बघा याला सॉल्व कसं करायचं हे बात बघा. तर मी सगळ्यात अगोदर काय बोललो, एक तर नजरेचा वापर करा. फर्स्ट टाइम सगळ्यात अगोदर नजरेचा वापर करा. दुसरा, सगळे अक्षरं मोजून घ्या. सगळे पटापट मोजून घ्या की एकूण किती आहेत ते मोजून घ्या. ठीक आहे. तो एकूण किती आहेत तेही मोजून घेतले. मोजल्यानंतर आता काय करायचं, आता मला एक आपण मोजलं समजा आणि मोजून मला कळालं की 16 आलं, मोजून मला कळालं की 20 आलं, मोजून मला कळालं की 25 आलं. काय 25 आलं, ते हे सगळे अंक मी मोजलेत, एकूण किती आहेत त्या रिकाम्या जागा, आणि ते अक्षरं मोजून मला कळालं की 16 आलं, 10 20 आलं, 25 आलं, 10 आलं समजा, 12 आलं समजा, असं काही ना काही आपल्याला दिसायला भेटून जाईल ती बात. मग आता याचं करायचं काय, याला कसं करायचं, तो लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही मोजल्यानंतर समजा 16 आला, तर 16 जर काय येत असेल तर तुम्ही काय म्हणणार, 16ला भाग कशाने जातो, तर 16ला भाग जातो 2ने, 16ला भाग जातो 3ने, 16ला भाग जातो 4ने, 16ला भाग जातो 4ने, भाग जातो 16ला भाग जातो 8ने, राईट का. तो 16ला 2 4 आणि 8ने भाग जातो. एवढी बात कन्फर्म झाली रे, एवढी बात कन्फर्म झाली. आता आपण काय करूया की आपल्या जो काही आहे, हा जो काही गट मला दिसायला भेटतो, याच्यामध्ये अक्षरं किती प्रकारचे येत आहेत, म्हणजे एकूण किती अक्षरं येत आहेत. जसे की काय बरं का, काय आहे, ई आहे, सी आहे, डी आहे, राईट का, ई सी डी, तीनच आहेत ना, ई सी डी मला दिसायला भेटतोय. तर याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये 3 अक्षरं आहेत. जर का 3 अक्षरं असतील तर या 2चं काही काम नाही, राईट का. कम से कम लक्षात घ्या, मी काम नाही म्हणजे काय बरं का, 2चा भाग जाऊ शकतो, 4चा भाग जाऊ शकतो, 8चा भाग जाऊ शकतो, बरोबर आहे. परंतु तुम्ही मोजलेत 3 सापडलेत, तर जो काही 2 आहे याला काढून फेकून देऊ आपण. उरलेत काय, आता उरले 4 आणि 8. आता या 4 आणि 8मध्ये काय करायचं आहे, तर 4 आणि 8मध्ये तुम्ही 4चे किंवा 8चे, पहिले आपण काय करायचं, पहिले 4-4चे गट पाडून बघायचे. 4-4चे गट पाडून बघायचे की यार अशी रिपीटेड सिरीज बनते का, याच्यामध्ये नंबर ऑफ पॅटर्न आहेत, एकच पॅटर्नमधून काम नाही होत की चला बाबा यातलं सोपं आहे, एका पॅटर्नने काम होत नाही. यू हॅव टू बी डेव्हलप तुम्हाला तुमचं ते डोकं डेव्हलप करायचंच आहे. त्यामुळे मी 27-28 उदाहरण घेतले आणि उद्याही मी अजून बरेचसे उदाहरण घेणार आहे, कारण की हा बेसिक आहे आजचा. उद्या अजून नवीन आपल्या उदाहरण दिसायला भेटेल. ठीक आहे. तुम्ही काय बोललो बरं का, 2चं काम केलं, आता 4-4चा गट पाडायचा. ठीक आहे. तो 4-4चा गट पाडल्यानंतर तुम्हाला काय दिसायला भेटेल, समजा मी 4-4चा गट पाडला, राईट का, 4-4चा गट पाडला. तो 4-4चा गट पाडल्यानंतर हा 4चा गट, हा 4चा गट, हा 4चा गट, हा 4चा गट. मग यार याच्यामध्ये रिपीटेड येते का, म्हणजे काय बघा, समजा इथं पहिले ए होता, मग पुढच्या ठिकाणी इथं पण एच आहे का, इथं पण एच आहे का, इथं पण एच आहे का, असं जर का घडत असेल तर आपलं काम सोपं झालं. याला म्हणतात सर्वात सोपा मार्ग हा असतो. तर तुम्ही काय केलं बरं का, तुम्ही काय केलं की 4-4चे गट पाडले आणि 4-4च्या गटमध्ये जर का समजा असे असेल ABCD 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 ABCD, तो प्रत्येक याच्यामध्ये काय येतो बरं का, एकदम पर्टिक्युलर, एकदम एकच गोष्ट पुन्हा रिपीट होत आहे. तो हा सगळ्यात सोपा प्रकार असतो. दुसरं काय घडू शकतं, 4-4चा गट पाडल्यानंतर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, हा 4 हा 4 हा 4 हा 4, तुम्हाला अल्टरनेटिंग पार्ट दिसायला भेटेल. ABCD, राईट का, ABCD EFGH, ABCD EFGH, ABCD EFGH, अल्टरनेटिंग म्हणजे ABCD आता आहे तर एक गट सोडून पुन्हा ABCD आहे, एक गट सोडून पुन्हा ABCD आहे, असं पण तुम्हाला दिसायला भेटून जाईल बात. तिसरी बात तुम्हाला काय दिसायला भेटू शकते, तिसरी बात असं दिसायला भेटेल की यार 4-4चा गट मी पाडतोय समजा, तर 4-4चा गट पाडतोय, त्याच्यामध्ये आहेत ABCD, तो या 4मध्ये ABCD आहे, याच्यामध्ये BBCD आहे, याच्यामध्ये BBCD, याच्यामध्ये ABCD आहे, त्यांची रचना इकडे तिकडे आहे, परंतु ABCD चारींमध्ये आपल्याला दिसायला भेटायला पाहिजे, राईट का. पॅटर्न काय आहे, एक पर्टिक्युलरी पॅटर्न फॉलो होत नाही, ABCD असं फॉलो नाही होते, इकडे तिकडे, परंतु या 4मध्ये जे 4 अंक आहेत ते कुठे रचलेले आहेत, पण या 4मध्ये 4 अंक आहेत, उदाहरण आल्यावर तुम्हाला ते कळतील पण, राईट का. हा तिसरा प्रकार झाला. चौथा प्रकार असा असतो विखुरलेले, स्कॅटरिंग म्हणजे काय बरं का,
तुम्हाला काय दिसायला भेटेल माहिती आहे का की इकडच्या बाजूला जे ना इकडच्या बाजूला ए आणि बी दिसायला भेटतोय, परंतु इकडे जे ना सी 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 असं म्हणजे इकडे सी नाही आहे, इकडच्या झोनमध्ये सी नाही आहे, इकडच्या झोनमध्ये सी येतोय. याला स्कॅटरिंग म्हणतो मी, याला स्कॅटरिंग टाईप म्हणतो. तो स्कॅटरिंग टाईप एक झाला राईट का, सिम्पल टाईप एक झाला, स्कॅटरिंग टाईप एक झाला, अल्टरनेटिंग टाईप एक झाला राईट का. तो अल्टरनेटिंग, स्कॅटरिंग, सिम्पल आणि काय म्हणू शकतो आपण की गट आहे तो बरोबर, परंतु प्रत्येक याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक गटामध्ये ते चारी अक्षरं असतात. चारीचे किंवा पाचचे जेवढे असतील तेवढ्याची बात आपण करत आहोत. आता ही बडबड तर मी केली, कोणाला समजलं असेल नसेल कळालं राईट का, परंतु आपण त्याला उदाहरणावरून आपण समजून घेऊया. आता गंमत बघा, सगळ्यात अगोदर नजरचा वापर करायचा. सुरुवातीला आपण शिकत आहोत, नजरचा वापर इतक्यात होणार नाही. नजरचा वापर तुम्हाला एंडला विचारेल मी, 20-21 उदाहरण जेव्हा चालेल ना तेव्हा नजरचा वापर करेल. ठीक आहे, मग आपण बेसिक शिकत आहोत, तर आपण एक काम करू, पहिले मोजून घेऊ गड्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. ठीक आहे, तो पहिले मोजलं मी, किती आलेत 25. पहिली स्टेप झाली. चला दुसरी स्टेप सांगा रे. 25ला कशाने भाग जाऊ शकतो, तुम्ही म्हणणार फक्त आणि फक्त 5ने. ओके, मग 5-5चे गट पाडतो मी पेनाने. 5-5चे गट पाडून टाकूया आपण. तो 5-5चे गट जर पाडले तर कुठपर्यंत येईल रे, हे येईल इथपर्यंत बरोबर. सी डॅश डी डॅश सी सी हा इथपर्यंत राईट का. डी डी डॅश सी सी 5 घ्यायचेत मला, हा 5 घेतला राईट, हा 5 घेतला. नंतर पुढचा 5 घेतोय, कुठपर्यंत जाईल रे, 1 2 3 4 5. काही चुकलं का माझ्याकडून, बघा बरं का, की 24 येत ते. हे झाले 5 2 3, इथं 6 घेतले गेले आय थिंक. हे बघा, सी डॅश डी डॅश सी इथपर्यंत ओके होतं राईट. तो आता सी डी डी इथपर्यंत घेईल मी राईट, इथपर्यंत घेईल मी. दुसरी लाईन खोडून टाकतो. ठीक आहे, हळूवार शिकून घ्या गोष्टी, टाईम लागेल, परंतु कसं आहे, एकदा बसलं डोक्यामध्ये ते एकदा याच्यासारखं बोकस एक पांचट नाही कोणतं. पण परीक्षेमध्ये बघा MPCच्या, आपल्या MPCच्या 1 सेवामध्ये जाऊन बघा, तुम्हाला 3 एक उदाहरण सापडतील डायरेक्ट याची. ठीक आहे, आता बघा पाडून टाकले 5-5चे गट. हे तुम्हाला मी पहिले सुरुवातीला शिकवतोय म्हणून एवढा टाईम लागतोय. तुम्हाला 10-15 उदाहरणापर्यंत नेऊ द्या, तुम्हाला एवढा टाईम लागणार आणि तुम्ही मोजणार बी नाही, डायरेक्ट बघताच उत्तर द्यायला लागून जाणार. ठीक ठीक आहे, पाडले गड्या 5-5चे गट. आता मला सांगा, 5-5चे गट मी पाडले, इथं काय आला, काय करायचं बरं का, मॅक्झिमम कोणत्या गटमध्ये येतोय बरं का रे, तुम्ही म्हणणार की या गटमध्ये येतोय DDEC येतोय राईट का. तो DDEC येतोय म्हणजे DDEC, DD नंतर ना EC पाहिजे, म्हणजे याचा अर्थ इथं E असावा, इथं ई असावा, कारण की DDEC राईट. तो एक क्रम तर मला पर्टिक्युलर सापडून गेला आहे. CDDEC असं टर्म रिपीटेड होत असेल. CD आलं का लक्षामध्ये बघा, CDD, तो CDDEC, CDDEC, आलं का लक्षामध्ये, CDDEC, CDDEC असा तो पॅटर्न आपल्याला भेटत असतो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार की याला टाईम लागतोय. पहिलं उदाहरण आहे, शांततेत शिकून घ्यायचं बात. ठीक आहे, याला सॉल्व करण्याचे 3-4 तरीके आहेत. सगळ्यात शेवटचा तरीका कोणता असतो, तो असतो ऑप्शनचा. ऑप्शनमध्ये भरून टाकून द्यायचे, उचलायचा, एक ऑप्शन भरून टाकायचा. काही योग्य असा रूट बनतोय का, योग्य असा पॅटर्न बनतोय का, त्याच्यावरून उत्तर काढण्याचा सगळ्यात बेस्ट तरीका असतो. पण कधी जेव्हा आपलं डोकं काम करत नाही तेव्हाची ती बात आहे. तर आता मी काय केलं बरं का, 5-5चे गट पाडले आणि मला कळालं की यार एक टर्म पुन्हा रिपीट होते, कोणती, तो CD. इथून कळलं मला सगळ्यात जास्त टर्म जिथं असतात ना, हे बघा, हे आणि हे, याच्यावरून मला कळालं की DD नंतर EC येतो, तर DD नंतर EC लावून दिला, मग मला एक भेटलं CDDEC असा एक शब्द पुन्हा रिपीट होत आहे. तो त्याच्यानुसार तुमचं उत्तर काय होऊन जाईल बघा बरं का रे. आता तो CDDEC, 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 CDDEC अशा पण तुमचं उत्तर राईट का. DDE कुठे येईल, इथंच येईल का रे, काही होता बरोबर. ऑप्शन ए आहे ना, ऑप्शन ए बरोबर. तो DDEC ऑप्शन ए बरोबर. काय रे, कोण होतं काय, 9 मिनिटं लागून गेले पटकन. बरोबर. ठीक आहे, तो पहिलं उदाहरण आपण सॉल्व्ह केलं, प्रत्येकाने याच्यावर टिक करा. ठीक आहे, पहिलं उदाहरण होतं, तो याचा अप्रोच वापरला मी, तुम्हाला याची बात कळाली असणार. काय केलं मी, मोजले, त्याचा भाग जातो 5ने, सरळ 5 करून बघितलं, पण बात लक्षात मी घ्या, या ठिकाणी जी काही स्कॅटरिंग होती सगळ्या ठिकाणी इक्वल स्कॅटरिंग दिसायला भेटते. म्हणजे कुठेतरी E आहे, D आहे, कोपऱ्यामध्ये B आहे, मध्ये पण E आहे, कुठेतरी C आहे, सगळ्या ठिकाणी विखुरलेले दिसायला भेटतात. त्यामुळे मी असा अप्रोच वापरतो. इथपर्यंत बात लक्षात आलेच, पुढच्या उदाहरणाला जातो. चला, आता आपण अजून बेसिक शिकत आहोत. आपण नजरने अजून मारा करायचा नाही, नजरने अजून इतक्यात मारा करायचा नाही, आपण मोजून घेऊ. नजरेने मारा अजून करायचा नाही. तुम्ही नंतर जेव्हा तुम्ही बघणार रात्री झोपण्याच्या वेळेस नजरेने मारा करा तुम्ही. ठीक आहे, पहिले आपण बघू किती आहेत बरं काय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. बरोबर मोजले का रे मी, बघा बरं का 16 आहेत का ते, बरोबर मोजले का मी, बघा बरं 16 आहेत का ते.
बोलून घ्यायचे पटकन. हो 16 राईट का? ते 16 आहेत. मग आता 16 जर का असतील याचा अर्थ असा होतोय की यार 2 ने भाग जाऊ शकतो, 4ने भाग जाऊ शकतो आणि 8ने भाग जाऊ शकतो. आता घ्यायचा तर कोणता घ्यायचा? तर तुम्ही बघा बरं का त्याच्यामध्ये यू व्ही डब्ल्यू यामध्ये दोनाचं काम नाही, 2 निघून गेला. राईट का? तो लेटर कम से कम जेवढे काही लेटर आहेत ना तेवढा तरी गट पाडा. कम से कम जेवढे लेटर आहेत ना आपल्या ह्याच्यामध्ये तेवढा तरी गट पाडा. पण यू व्ही डब्ल्यू आहे 3 आहे, त्याच्यावर मी 2ला काढून फेकून दिला. मी 4-4चे गट पाडून बघतो बरं का. डोळ्याने पण अजून नाही, अजून डोळ्याचा वापर नाही करत. डोळ्याने पण ग्रुप पाडू शकत होतो. ठीक आहे, हे 4 पाडला. नंतर हा इकडचा सॉरी तो 4-4चा गट पाडायचा मला. मी असं पाडतो बा असं. ठीक आहे, 4 4 4. राईट. तो बघा प्रकारे काही एकदम पॅटर्न फॉलो होते का? तो मला दिसायला भेटते की व्ही नंतर सगळ्यात सुरुवातीला व्ही आहे, त्याच्यानंतर डब्ल्यू आहे. व्ही डब्ल्यू. राईट का? तिसऱ्या नंबरवरती काय? तिसऱ्या नंबरवरती यू आहे. याचा अर्थ व्ही डब्ल्यू यू डब्ल्यू असा पॅटर्न बसतोय का? एकदा चेक करून बघू बरं का. व्ही डब्ल्यू यू डब्ल्यू, व्ही डब्ल्यू यू डब्ल्यू, व्ही डब्ल्यू यू डब्ल्यू, व्ही डब्ल्यू यू डब्ल्यू. यस, काम आपलं होतंय. राईट का? तो अशा पद्धतीने आपला पॅटर्न फॉलो होऊन जातोय. मग मला दिसायला भेटतं की असा गट बनतोय, तो मग वापरून घ्या. तो व्ही डब्ल्यू पहिल्या उत्तरामध्ये काय येईल? व्ही डब्ल्यू यू डब्ल्यू. ओके. व्ही डब्ल्यू यू डब्ल्यू. ओके. व्ही डब्ल्यू यू डब्ल्यू. ओके. व्ही डब्ल्यू यू डब्ल्यू. चला, हे उत्तर असलं असायला पाहिजे. कोणत्या ऑप्शनमध्ये बसतो हे बघून घ्या. व्ही डब्ल्यू 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 डब्ल्यू. ऑप्शन बी. राईट का? ऑप्शन बी. तो हे सिंपल, हा पहिला आपला सिंपल पॅटर्न चालला आहे. हा स्कॅटरिंग वेगळा, स्कॅटरिंग सगळ्या ठिकाणी युनिफॉर्म राहत असताना तो अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करायचं. मी जसं सांगतो तसं केलं ना सगळ्यात सोपं जाईल बा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता आपण जाऊया हे वालं. तो हे वाला अजून नजरेचा मारा इतक्यात बी नाही करायचा. पण एक बात मला दिसायला भेटते, नजरचा वापर आता इथं काय करायचा? फक्त स्कॅटरिंगसाठी. की स्कॅटरिंग या ठिकाणी युनिफॉर्म आहे असं माझ्या नजरेमध्ये येते. काय झालं कोणी? आता बघा, आता किती आहेत बरं का मोजारे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 आहेत. कारण मी बरोबर मोजलेत का? बघा बरं का. 15 आहेत का? हे हो 15 15 आहेत. हे 15 आहेत. हे 15 आहेत म्हणजे काय? इथं 3ने भाग जाऊ शकतो, 5ने भाग जाऊ शकतो बरं का. 3 किंवा 5ने भाग जाऊ शकतो. आता सांगा बरं का याच्यामध्ये किती आहेत रे? ए आहे, डी आहे, एन आहे. ए डी आणि एन 3 लेटर दिसत आहेत. याचा अर्थ 3चा पण वापर करू शकतो मी आणि मी 5चा पण वापर करू शकतो. बरोबर की नाही? मी ट्राय करून बघतो ना. ट्राय करून बघतो मी. समजा 3 आणि 5चा मी ट्राय करून बघतो. मी 3 आता ट्राय करून बघतो. मी तर 3चा गट पाडला. राईट का? मी तर 3चा गट पाडला. अशा पद्धतीने मी 3-3चा गट पाडत येतोय. ठीक. हे 3-3चा गट मी पाडतोय. बघा बरं का, काही असा पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो. पहिले डी आहे, दुसऱ्या गटामध्ये. राईट का? इथं मला कळतंय की इथं जे ना या पहिल्या याच्यामध्ये जे ना ए आहे आणि इथं काय आहे ना ए आहे. म्हणजे बघा, पहिल्या गटामध्ये सुरुवातीला डी आहे, तिसऱ्या गटामध्ये सुरुवातीला ए आहे. याचा अर्थ असा आहे की एक पर्टिक्युलरी टर्म रिपीट होत नाही आहे. एवढी बात माझ्या नजरेस आली. ठीक आहे. तर आता काय करावं बरं का? आता ठीक आहे, तेवढी बात ठीक आहे की पर्टिक्युलरी पॅटर्न नजरेमध्ये आली नाही. मग आपण एक काम करायचं, पटकन तुरंत काय करायचं? तुरंत 5चा गट पाडून बघायचा तुरंत. तो किती झाले? 1 2 3 4 5. ठीक आहे, पाडला. 1 2 3 4 किती आहे? 5. राईट. 1 2 3 4 5 बरोबर आहे. आता बघा बरं का, आता काही बसतोय का बरं का? या ठिकाणी सगळ्यात जास्त आहे, सुरुवातीला डी आहे, नंतर ए आहे, नंतर एन आहे, डी आहे आणि तिसऱ्या नंबरवरती काय बरं का? 1 2 3 एन आहे. मग असं काही पॅटर्न बसतोय का? एकदा चेक करून बघू बरं का. डी ए नाही रे. राईट का? असं बी काही बसत नाही. आलं का? तो 5-5मध्ये पण असा काही विषय होत नाही. एवढी बात माझ्या नजरेस आली. तर तुम्हाला पर्टिक्युलरली पहिला सिंपल पॅटर्न कसा लावायचा एवढ्यापर्यंत कळालं का रे? बघा, डी ए एन नाही आहे ना, नाही जमत आहे. राईट का? तो जमत नाही आहे. मग जमत नाही आहे याचा अर्थ असा आहे की यार मी 3चा आणि 5चा मला काही जमत नाही. मी एक काम करतो, मी 3कडे पुन्हा जातो. 3. ठीक आहे. 3 नंतर 3 कुठे तो 3? हां, इथपर्यंत 3 आणि हे. मी 3चे गट व्यवस्थित पूर्ण पाडून टाकतो. आता मी काय करतो की यार हे 3चे गट मी बरोबर पाडून टाकले. आता मला काय करायचं आहे? आहे 3चे गट मी पूर्ण पाडून टाकले. आता मला काय करायचं आहे की काही चाल तर नाही खेळली यांनी. चाल म्हणजे काय बरं का? 3 अंक होते ना, डी ए आणि एन होता. मग प्रत्येकामध्ये डी ए एन लागतोय असं काही आहे का? बघा बरं का रे. प्रत्येकामध्ये हे 3 पाहिजे बा. ही एक चाल असते. विखुरलेले आहेत. ठीक आहे. 3 आणि 5चा वापर केला, सापडलं नाही. आता मग सापडले नाही म्हणजे रिपीटेड टर्म सापडले नाही. पण आपल्याकडे अजून दुसरा काय नियम होता की यार हे 3 प्रत्येकामध्ये पाहिजे असा काही नियम आहे का? यस, तोच नियम आहे. जसे काय बरं का? डी एन ए आलं लक्षामध्ये. याच्यामध्ये कोण कमी पडत होता? एन कमी पडत होता. नंतर पुढे बघा, याच्यामध्ये कोण कमी पडतोय? तर तुम्ही म्हणा त्याच्यामध्ये पुन्हा एन कमी पडतोय. याच्यामध्ये कोण कमी पडतोय? ॲक्च्युली सायक्लिक प्रोसेस आहे. मी तुम्हाला सायकल पण बनवून दाखवतो. तो याच्यामध्ये कोण कमी पडतोय बरं का? याच्यामध्ये डी कमी पडतोय.
याच्यामध्ये कोण कमी पडतोय, याच्यामध्ये एन कमी पडतोय, याच्यामध्ये कोण कमी पडतोय, डी कमी पडतोय. याचा अर्थ असा आहे की माझं उत्तर बरोबर असू शकतं. मी एकदा चेक करून बघतो, राईट का. ते एन डी याचा अर्थ ऑप्शन सी माझा बरोबर आहे. हा मी पॅटर्न फॉलो करून टाकेल. आता तुम्ही म्हणणार की यार हे ठीक आहे, अशी बात इथपर्यंत ठीक आहे. अजून याला मी कसं केलं बघा. तुम्ही जर बघायला गेला ना, इथं सायक्लिक प्रोसेस आहे. सायक्लिक म्हणजे काय बरं का, काय आपल्याकडे ए डी एन आहे ना, तो ए डी आणि एन आहे. तो इथं सायकल कशी चालवली बघा, डी एन ए ओके, राईट का. नंतर पुढे सायकल इथून सुरुवात केली, एन ए डी ओके. नंतर पुढे इथून सायकल सुरू केली, ए डी एन, राईट का. नंतर सायकल सुरुवात केली डी एन. आलं का लक्षामध्ये, अशी सायकल घुमते. तो सायकल पॅटर्न आहे. हा पॅटर्न कोणता आहे, सायकल पॅटर्न आहे. तुम्हाला सायकल पॅटर्न कळाला का बघा रे. डी नवीन लिहून दाखवतो, ए डी एन, सायकल अशी घुमवतोय, ए डी एन, ठीक आहे. नंतर डी एन ए ओके, डी एन ए. नंतर पुढे काय बरं का, एन ए डी. नंतर काय बरं का, ए डी एन. दिस इज अ सायकल. अशा पद्धतीने सायकल पण चालते. तो बेसिक लेवलला आपण आहोत अजून, तो थोड्या गोष्टी आपल्याला कळतील. तर इथपर्यंत हे कळालं का उदाहरण मी कसं सॉल्व्ह केलं, तरी सांगा पटकन. हा क्वेश्चन कळाला का, पटापट बोला, टाईम जातो आपला, पटापट बोला. कळालं. चला पुढे जाऊ. तो आता पुढे जर गेला तर काय बरं का, आता याच्यावाली बात पहिले सांगा. नजर आपली एक काम करते, विखुरलेल्याची बात करते. मला सांगा बरं का, विखुरलेले आहेत का असं कुठे. तुम्ही म्हणणार की यार बी पहिल्या ठिकाणी कुठेतरी दिसतोय, असू शकतो. आपण काय म्हणणार, असू शकतो, आपण ट्राय करू. तो विखुरल्याची बातवरून कळते की असू शकतो. मग मोजा बरं का किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 4 20. चला बरोबर मोजले का रे मी रे, 20 आहेत. हे 20 आहेत, बरोबर मोजलेत, राईट. तो ही 20 जर का असतील, याची बात काय होते, जर हे 20 असतील तर मला काय करावं लागेल, 20 जर का असतील तर 2ने भाग देऊ शकतो, 4ने भाग देऊ शकतो, 5ने भाग देऊ शकतो, आणि 10ने बी भाग देऊ शकतो. अजून नजरेचं काम करू नका. मी पूर्ण शिकल्यानंतर पहिली PDF खोलायची, रात्री झोपता मग नजरेने खेळत बसायचं, राईट. इतक्यात नजरेने खेळायचं नाही. आता बघू आपण 2 4 5 आणि 10. आता 2 4 5 10 यार, ए सी बीची बात करतायत. अजून डी बी आहे का त्याच्यामध्ये, नाही. तो ठीक आहे, 3 आहेत, मग 4ला मी काढून फेकतो. मी 4 4चा गट करून बघतो काय फरक पडतो, बघू बरं. तो 4 4चा गट करून बघू पटकन. तो हा 4चा गट पाडला, राईट. हा 4चा गट पाडतो, ठीक. हा 4चा गट पाडतो आणि हा 4चा गट पाडतो. कुठे गेलं, काही चुकलं का रे माझ्या दादा हो. 4 4 बघा, 5 5चे गट पाडले गेले. हा 4, राईट का, ए बी हा इथपर्यंत 4, हा 4, हा 4, बास. आता तुम्हाला दिसायला भेटतो की यार ए सी इथं ए सी आहे. मग आहे, सापडलं. नजरेमध्ये गोष्टी सापडून गेल्या खुना करता. कशा बघा. आता ए सी ठीक होता. तर तुम्ही म्हणणार की यार ए सी तर पहिल्या ग्रुपमध्ये बसतोय, पण मध्ये जरा मॅटर होतोय गड्या. तर तुम्ही म्हणणार ही अल्टरनेटिंग सिरीज आहे. ही अल्टरनेटिंग सिरीज कशी, ए सी बरोबर, राईट का. इथं काय आहे बरं का, तो या ठिकाणी काय असावं, याला खाली देतो, याच्यामध्ये असावं इथं ए बी. तो ए बी. दिस इज द अल्टरनेट सिरीज. तो ए सी एक घर सोडला, ए सी एक घर सोडला, ए सी मधला घर होता ए बी एक घर सोडला, ए बी. अल्टरनेटिंग पॅटर्न इथं दिसायला भेटतोय. तर माझ्या नजरेमध्ये येऊन गेलं, जसं मी खुना मारायला गेलो ना, माझ्या नजरेमध्ये येऊन गेली बात, ठीक आहे. तो नजरेमध्ये बात येऊन गेली, त्याच्यानंतर आपण करू शकतो. मला का कामाला काय होईल बरं का. आता तर तुम्ही जर का केले तर काय बरं का, ए सी पहिला आला ए बी दुसरा आला ए. नंतर पुढे काय, ए सी ए बी ए सी, राईट का, ए बी, राईट. तो आपलं उत्तर काय असेल, डबल ए सी बी. तर डबल ए सी बी ऑप्शन ए इज करेक्ट. चला पुढे. कळालं का रे, उदाहरण कळालं का, पटकन सांगा. हे उदाहरण कळालं का. उभ्या लाईनी मारून घ्यायचं पेन्सिलीने वाटलं असतं उदाहरणामध्ये. उभ्या लाईनी मारून घ्यायच्या, काही फरक पडत नाही. पण स्कॅटरिंग जर का इक्वल असेल तरच ते उभ्या लाईन मारायच्या, ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता बघा बरं, आता हवाला पॉईंट हा दिला. इथं तर लय मोकार रेषा आहेत. मोकार रेषा असू द्या, पण असं दिसायला भेटतं की यार स्कॅटरिंग इक्वल आहे. माझ्या नजरेत मला दिसायला भेटून जाते. ओके. आता करावं तर काय करावं, पटकन मोजून घेऊया. फास्ट मोजा. 1 2 3 4 5 5 आणि 2 5 आणि 2 किती झालं, 7 7 आणि 2 9 9 आणि 2 11 आणि हे 4 15 आहेत का रे, बरोबर मोजा. 15 आहेत. 15 मला दिसायला भेटत आहेत. 15 आहेत का 16 आहेत बघून घ्या. 15 आहेत का, 15, राईट. तो 15 याचा मिनिंग 3 आणि 5. 15 याचा मिनिंग 3 आणि 5. स्कॅटरिंग इक्वल आहे. तो देअरफोर 3चा गट पाडायचा किंवा 5चा गट पाडायचा. पाडावं तर कशाचा गट पाडावा गड्या, तो 3चा पाडून बघू पहिले. 3चा गट पाडून बघूया. पेन दुसरा वापरून घेऊया. तो मी समजा हिरवा कलर पेन वापरतो. 3 पाडायचे. हा 3, हा 3, हा 3, हा 3. ओके. बघा बरं काही डोकं चालतंय का रे.
पहिल्या गटमध्ये एकच आहे, दुसऱ्या गटमध्ये किती आहेत, दुसऱ्या गटमध्ये 2 आर आर आहेत, नंतर तिसऱ्यामध्ये ते एकच आहे, नाही का. मग मला कळायला भेटते की या प्रत्येकाच्या गटच्या समोर समजा इथून मला कळतं इथं पहिले पी आहे, नंतर एम आहे, राईट का, नंतर पुन्हा एम आहे. काही समजायला मार्ग नाही या गड्या. बघा बरं का, काही समजायला मार्ग आहे का 3-3च्या गटावरून. पी आर समथिंग, एम आर समथिंग, एम आर समथिंग, आर काही लागत नाही. तर काही लागत नाही आहे, काही लागत नाही आहे, राईट का. मग आता मी काय करावं बरं का, आता आम्ही 5-5चा गट पाडतो पटकन. 5-5चा गट पाडतो. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, हा वाला 5. ठीक आहे, 5 पडले. बघा बरं का, आता काही जमते का रे. तो समजा मला दिसायला भेटलो इथं बी पहिले आर आहे बरं का, इथं पण सगळं पहिले आर आहे बरं का. याचा अर्थ काही ना काही रिपिटेशन आहे बरं रे. तो एकच नंबर पुन्हा पुन्हा रिपिटेशन होते. काय असावं बरं तो, इथं आहे आर, पहिल्या ठिकाणी आर, दुसऱ्या ठिकाणी यम, तिसऱ्या ठिकाणी काय आहे, कुठे आहे का, तिसऱ्या ठिकाणी कुठेच काही दिसायला भेटत नाही. आहे तिसऱ्या ठिकाणी पी आहे. हे बघा इथून कळते, तिसऱ्या ठिकाणी पी आहे, चौथ्या ठिकाणी आर आहे, 5व्या ठिकाणी काय आहे बरं का लास्टला, 5व्या ठिकाणी आय थिंक यम आहे. म्हणजे असा शब्द रिपीट होत असावा. करून बघू. आर आर एम पी आर एम, आर एम पी आर एम, आर एम पी आर एम. यस, तो काम आपलं झालेलं आहे. पहिल्या नियमानुसार आपलं काम बसलेलं. तुम्हाला कळतंय का रे काय चाललंय तर. मग बराबर का आता हे भरा उत्तर बघा काय जमतंय. भरा उत्तर बघा. तो आर आर एम पी आर, राईट का, आर एम पी आर एम, आर एम पी, राईट ना, आर एम पी आर एम, तो आर एम, राईट, आर एम पी आर एम, आर एम पी आर एम. ओके, आर एम पी आर एम. तो दिस इज अवर आन्सर. आर एम पी पी आर एम एम, आर एम पी पी आर एम एम. ऑप्शन बी इज करेक्ट, राईट. सो ऑप्शन बी इज करेक्ट. कळतंय का रे, कळालं काय उदाहरण, पटकन चालू पुढं. कळालं काय उदाहरण, म्हणजे आता थोडीफार डेव्हलपमेंट होत चालली बात, थोडीफार डेव्हलपमेंट होत चालली. ठीक आहे, म्हणजे पहिला प्रकार आपल्याला चांगल्या पद्धतीने कळून गेला की काय करावं ना काय नाही करावं, राईट का, काय करावं आणि काय नाही करावं, एवढी बात आपल्या लक्षामध्ये येऊन जाते. तर पुढे जाऊया आता काय. आता ही वाली बात बघा बरं काय, स्कॅटरिंग इज युनिफॉर्मली. ठीक आहे, तो युनिफॉर्मली स्कॅटरिंग दिसायला भेटते. करावं आता काय करावं, मोजून घेऊ पटकन. 1 2 3, राईट का, 1 2 3 4 5 6, बरोबर. तो 3 आणि 3 6, नंतर पुढे 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 18. 18 आहेत रे, 18 आहेत बरोबर का, मी 18 बरोबर मोजलेत का मी, 18 आहे ते 18 मला दिसायला भेटतात. 18 जर का असतील ते पर्याय काय आपल्याकडं, एक तर आहे 2, एक तर आहे 3, एक तर आहे 6, एक तर आहे 9. करावं तर काय करावं, 2 माझ्याकडे चालेल का, 2 चालणार. 3 चालेल का बघा बरं का, तो ए आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे, ए बी सी डी आहे 4. याचा अर्थ 3 बी चालणार नाही, मी 3 बी सोडून देतो, मग 3 बी घेत नाही. आता माझ्याकडे 6 आणि 9 आहे, मी 6-6ची गट पाडतो दादा. ठीक आहे, तो 6-6ची गट पाडा. 1 2 3 4 5 6. बघा समजून घ्या रे जरा पद्धतशीर. तर 6 पडलेत का बरोबर, तो 3, हे 6 पडलेत का रे, 3 आणि 3 6 बरोबर. चला बोला बरं का, काही जमतंय का. पहिल्या ठिकाणी मला दिसायला भेटतो डी, ओके. दुसऱ्या ठिकाणी बी, यस. काही ना काही आपल्या हातामध्ये सापडलं, राईट का, कारण की शेवटी डी आहे, इथं पण शेवटी डी आहे, म्हणजे एकच कोणता तरी शब्द रिपीट होते, लगेच ठीक होऊन झाली बात. मग काय बरं का, पहिल्या ठिकाणी डी आहे, दुसऱ्या ठिकाणी बी आहे, तिसऱ्या ठिकाणी काय आहे कुठे कळतं मला, दुसऱ्या याच्यामधून कळते, तिसऱ्या ठिकाणी ए आहे, चौथ्या ठिकाणी काय कुठून कळणार मला, पहिल्या याच्यामधून कळून जाईल, सी आहे, बी आणि डी. हा वाला शब्द रिपीट होता, सगळा चेक करा पटकन. डी बी ए सी बी डी, डी बी ए सी बी डी, राईट का, डी बी ए सी बी डी. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे आपलं पक्का. त्याला भरा पण पर्याय. तो बघा डी बी ए, पहिल्या ठिकाणी ए बी डी, पहिले इथं आहे डी बी ए सी सी बी डी, राईट का, इथं काय डी बी ए सी बी डी. तर उत्तर काय पाहिजे आपलं, सी डी सी बी डी, सॉरी सी डी सी डी बी. सी डी कुठे कुठे दुसऱ्या दिसायला भेटत नाही, काही चुकलं का रे. सी डी सी हो या आहे, हे बघा इथं ए, पण तो पहिला का होता आपला सी डी ए, ए हा ए. ऑप्शन बी बरोबर आपला, ऑप्शन बी बरोबर आहे. हा आपल्या उत्तरामध्ये काय आहे, ए आहे, हा ए आहे. तो ए डी सी डी बी, ए डी सी डी बी. ऑप्शन बी बरोबर आहे, ऑप्शन बी बरोबर आहे. बोला कळालं का रे. कळालं का तुम्हाला सोडवण्याची पद्धत. आपण हळूहळू आता अवघडकडे जाणार आहोत, तर गोष्टीला समजून घ्या. चला आता पुढे जाऊ. आवाज येतोय का माझा, हो. ठीक आहे. चला आता एवढी मोठी लाईन ही बघा बरं रे, ही एवढी मोठी लाईन. पहिले मला सांगा, विकर्ण युनिफॉर्म आहे का, तुम्ही म्हणाल यस विकर्ण युनिफॉर्म आहे. आता पटकन मोजून घेऊया, मोजा बरं का पटपट, किती येतील बरे. हे 3, राईट काय, 3 3 आहे का, 3 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24 आहेत का बघा बरं का, मी तर 24 मोजतोय. 24 येतात नजरेमध्ये बघा, 24 आहेत, हो 24 आहेत. राईट. मग 24 आहेत. माझा जर का 24 असतील, याची बात काय होते, जर 24 जर का असतील त्याचा मिनिंग असा होतोय 2 आहे,
3 आहे, तो 2 आहे, 3 आहे तर अजून काय आहे, 4 आहे, राईट का. 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, अजून 8 बी आहे, राईट. 12 बी आहे, 12 बी आहे. इथं लांब लांब तर जात नाही आपण, ठीक आहे. पण आता याच्यामध्ये आहे तर किती चिन्ह आहे, किती प्रकारे तुम्ही म्हणणार. सी एक आहे, पी एक आहे, एल पण दिसतोय, ओ पण दिसतोय, अजून काही आहे का नवीन. सी पी एल ओ, सी पी एल ओ, सी पी एल ओ, ओके. आर 4 आर पण आहे का, ओके आर पण आहे. याचा अर्थ 5 आहेत याच्यामध्ये. मग जर 5 असतील तर 2 गेला, 3 गेला, 4 बी गेला. कशाचा वापरायचं, 6चा. चला 6चं वापरून बघा बरं का, 6चा जिगट पाडू. पहिले 3 4 5 6 कुठून गेलं रे, बरोबर का रे, 3 आणि 3 6 बरोबर. तो पी सी 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, ठीक आहे, बरोबर की पाडलेत मी. पुढे 1 2 3 4 5 6, 1 2 3 4, राईट. तो बरोबर पडते, एकदम एकदम परफेक्ट पाडलेत आपण. आता बघा बरं का यार, तुम्हाला नजरेमध्ये येते का, तुम्हाला लगेच कळालं. इथं सी आहे आणि इथं पी आहे, राईट का. आणि पुन्हा इथं यल आहे आणि इथं काय आहे, इथं काहीतरी राईट का. थोडा मार्ग कमी पडतोय समजायला, राईट का. अल्टरनेटिव्ह बनत नाही. असं राहिलं असतं की इथं सी आहे आणि पुन्हा इथं सी आहे, राईट का. इथं पी आहे आणि पुन्हा इथं पी राहील असताना पहिले, तर मग आपण अल्टरनेट बोलून दिलं असतं रे की चल बा अल्टरनेट येते. पण इथं मला दिसायला भेटू 6चं काम नाही. 6चं नसेल काम तर मी 8कडे जाऊन बघतो, एकदा एक ट्राय करून बघतो, एक ट्राय मारून बघतो, ठीक आहे. तो आता जर बघितलं तर काय, 3 आणि 3 6 आणि 2 8, मी बरोबर मोजले असतील. 3 आणि 3 6 आणि 2 8, बरोबर. तो 2 आणि 2 5 आणि किती येत रे, 2 4 5 6 7 8, हे 3 आणि 5, बरोबर 8 8 पाडले मी. बघा बरं करा आता. शेवटी सी येतोय, बरोबर काम झालं रे. काहीतरी नजरेच आलं रे. काय आलं की पहिल्या ग्रुपमध्ये शेवटी सी, दुसऱ्या ग्रुपमध्ये शेवटी सी, तिसऱ्या ग्रुपमध्ये पण शेवटी सी. याचा अर्थ आहे काही ना काही रिपीट होते गड्या. 8 8 मध्ये काही ना काही रिपीट होते. पहिल्या नंबरवरती काय आहे, सी. दुसऱ्या नंबरवरती काय आहे रे, काही दिसतंय का कुठे, आहे सी. दुसऱ्या नंबरवरती सी आहे. तिसऱ्या नंबरवरती काय आहे रे, कुठे सापडेल, आर आहे. नंतर पी आहे, नंतर यल आहे, नंतर ओ आहे, राईट, ओ आहे. नंतर शेवटून 7व्या नंबरवरती काय रे, पी आहे आणि सी आहे, तो पी आणि सी. याचा अर्थ हा शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे. सो दी शब्द, हा वाला शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे. बघा बरं रे, काय करावं तर काय करावं बघा. सी 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 सी, तो सी सी आर, राईट का. सी सी आर पी एल ओ पी सी, ओके. सी सी आर पी एल ओ पी सी, इथं पी येऊन जाईल, राईट का. पी सी तिसऱ्या गटमध्ये जातो. सी सी, तो इथे पहिले सी येईल, सी सी आर येईल, इथं आर पी एल ओ नाही येईल, तिथं ओ येऊन जाईल. आलं का, तो ओ पी सी. तो माझं उत्तर काय पाहिजे माहिती आहे का, राईट. सी आर, तो सी आर कुठे कुठे पहिल्या ठिकाणी, सी आर सी सी, तो सी आर सी सी म्हणजे ऑप्शन ए, ऑप्शन ए. बात कळत चालली असेल, चला पुढे जाऊया. हे बघा बरं, तुम्ही उत्तर काढा बरं का याचा. नजरेचा मारा करता येतो का बघा बरं रे. याचा मग अजून सोडून बघू, अजून नाही मारू आपण थोड्या वेळानंतर. तो मला इथे दिसायला भेटते. बात विखुरले गेलेत, ओके बरोबर विखुरले गेलेत. पटकन बघू बरं किती येते. 4 5 6 8, 8 आणि हे 4 12 आणि 2 14 आहेत. 14 आहेत का रे बघा रे, 14 आहेत का 15 आहेत. हे 5 15 5 नंतर हे 15, हे 5 15 आहेत रे, 15 आहेत, ठीक आहे 15 आहेत. 15 म्हणजे 3 किंवा 5, 15 म्हणजे 3 किंवा 5. मी पटपट नजरेने बघून बघतो. 3, हे 3, हे 3, राईट, हे 3, हे 3, नंतर पुढे काय, हे 3, ओके. बघा बरं रे, काही एक कॉमन होते का, अल्टरनेट आहे का, कॉमन आहे का बघा बरं. 2 चेक करायचे प्रत्येकामध्ये सारखे आहेत का. शेवटी सी येतोय, शेवटी सी येतोय, शेवटी सी येतोय. एक काम तर पक्का झालं गड्या की शेवटी सी येतोय आणि 2 नंबरवरती बी येतोय. बोलाय काय, कोणता नाही आहे ना, जमत नाही ना. हे बघा, तुम्हाला काय दिसायला भेटतोय, शेवटी सी आहे, इथं पण सी प्रत्येक आहे, वर्ड एक एक वेळा आलाय बघ. राईट का. हा, तो मग हा पॅटर्न अगोदर झालेला दिसायला भेटतोय. म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही आहे. ही सायकल आहे, ही काय आहे, ही सायकल आहे. ती एक सायकल दिसायला भेटते. टाकून बघायला गेलो तर सायकल दिसायला भेटते. मग काय करणार की याच्यामध्ये पाहिजे ए, याच्यामध्ये पाहिजे याच्यामध्ये काय पाहिजे, एच पाहिजे, इथं पण पाहिजे ए, याच्यात काही नको पाहिजे, ठीक आहे. तो 3 3, याच्यात काही नको पाहिजे, याच्यात किती पाहिजे, याच्यात पाहिजे सी, याच्यात पाहिजे बी, ए सी बी. तो ए सी बी, ऑप्शन बी इज करेक्ट, ऑप्शन बी इज करेक्ट. डेव्हलपमेंट होते डोक्याची, मग तेव्हा जाऊन ती बात कळून जाते की ओके असं एक आहे, अशी बात असते ती. चला पुढे जाऊ. चला ठीक आहे, असू शकतो, विखुरलेले असू शकतात, कारण की गॅप आहेत ना मध्ये, विखुरलेले असू शकतात. मोजा बरं का किती आहेत पटकन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, 14 आहेत का रे बघा बरं का रे. 14 आहेत का 15 आहेत. 5 बघा बरं किती आहेत, 14 आहेत का 15 आहेत, किती आहेत, 14 आहे. 14 आहेत, ठीक आहे. तो 14 आहेत, 14 आहे, याचा मिनिंग काय, 2 आणि 7. 2 आणि 7ची बात करून बघू. आता तुम्हाला दिसायला भेटेल की याच्यामध्ये किती आहेत, पी क्यू आर आहेत. 2 तर काम नाही, 2 गेला निघून 7. आज 7 करायला जा बरं का, 7 करायला जाऊया. तो 1 2 3 4 5
6 7. ठीक आहे. हां आता बघा बरं रे, आता मला दिसायला भेटते लगेच की यार 7 7चे 2 गट पाडतोय आणि इथं मॅटर होऊन जातोय. इथं शेवटी पी आहे आणि इथं शेवटी क्यू आहे. म्हणजे इथं असा विषय होतोय की 7 7चं पण लागत नाही. मग 7 7चं जेव्हा लागत नाही आहे, 2चा भाग 2चे तुकडे करता येत होते, 7चे तुकडा करता येत होते. आता करावा तर तुकडे कोणाचे करावे? तर या केसमध्ये हा सुद्धा एकदम बढिया पॅटर्न झाला आपला. तो एक बढिया पॅटर्न आहे तर ठीक आहे ना मग. काय करावं आता याला सॉल्व्ह करण्यासाठी मी सांगतो तसं करा. काय करायचं? 14 होता. तर 14ला आपण कसं लिहू शकतो? 12 अधिक 2 लिहू शकतो रे. आता 12 अधिक 2 असं का लिहायचं? 13 अधिक 1 का लिहायचं नाही? 13 अधिक 1 याच्यासाठी लिहायचं नाही कारण की 13चे तुकडेच पडत नाही. मग 13चे तुकडे नसेल ना पडत, मी काय करतो? 12. 12चे तुकडे कसे पडू शकतात? 12ला 2ने भाग जाऊ शकतो, 3ने भाग जाऊ शकतो, 4ने भाग जाऊ शकतो, 6ने भाग जाऊ शकतो, राईट का? शेवटचे 2 घर अशीच राहू द्यायची. फक्त पहिले 12 घ्यायचे. पहिले 12 घ्यायचे आणि तिथे अप्लाय करायचा. पहिले 12 घ्या, शेवटचे 2 राहू द्या तसेच. पहिले 12 घ्या आणि वापरू आपण. ठीक आहे. तो शेवटचे 2 मी समजा खोडून टाकतो. खोडले असे बुजून टाकले तिथं. आता तुम्ही जर बघायला गेलात ते काय होते बरं का? 12 घेतला होता, 2 आहे, 3 आहे, तो पी क्यू आर आहेत ना, 3चे भाग पाडून बघतो बरं का. आता बघा हे 3चे पाडले, 3चे भाग पाडून घेतो. हे 3चे पाडतोय, हे 3चे पाडतोय, राईट, हे 3चे पाडतोय, राईट, आणि नंतर पुढे अजून हे 3चे पाडतोय. ओके, तो 3 गट पाडतोय. बघा बरं काही दिसायला भेटते का? मार्ग काही आहे का? पी क्यू आर, राईट का? नंतर पी डबल आर येतोय, डबल पी येतोय, राईट. म्हणजे काय असू शकतं बरं का? बघा बघा रे, डबल आर, डबल पी नाही नाही, 3मध्ये काम नाही होते का? मी 4 घेतो. मला असं आत्मा आहे अल्पेजर म्हणजे एकदम 4 घेतो. हे 4, 1 मिनटं, हे 4, हे 4, 1 2 3, हे 4. ठीक आहे. बघा रे आता डोकं लावा. काही येते का गड्या? एक रिपीट होतंय. राईट. मीन्स एक पण डबल येतोय. आता मला असं दिसायला भेटतं की प्रत्येकामध्ये म्हणजे एक घर रिपीट होते, दोनदा येतोय, राईट ना? एक दोनदा येतोय. आर आर आहे, पी पी आहे, म्हणजे क्यू क्यू असेल एंडला बरोबर का? एंडला हे बघा, एंडला. याचा अर्थ शेवटी जे ना इथं क्यू असेल, बरोबर आहे. आणि पहिले बघा बरं का, आता पहिले जर बघायला गेला तर तुम्ही शेवटचे 2 घरांचं काम केलं आपण, हे शेवटचे 2 घरांचं काम केलं. पण आता यार हे अगोदरचे 2-2चा काय विषय? तो अगोदरचा 2-2चा विषय असा आहे, अगोदरच्या 2-2चा विषय असा आहे, इथं काय आहे? इथं आर आहे, नंतर इथं पी आहे. याचा अर्थ दुसऱ्या ठिकाणी इथं क्यू असावा, राईट का? इतर दुसऱ्या ठिकाणी काय असावा? पी असावा, बरोबर. तो नंतर दुसरी बात काय असेल बरं का? तो क्यू जो आहे इथं मला दिसायला भेटतोय, क्यू आहे, इथं क्यू आहे. म्हणजे असं येईल ते बघा, पी क्यू आर आर, बरोबर. पी क्यू आर आर इथं काय येईल बरं का? इथं काय? क्यू आर पी पी, क्यू आर पी पी, राईट. क्यू आर पी पी, तो पी झाला, क्यू झाला, इथं काय येईल? आर आर पी क्यू क्यू, आर पी क्यू क्यू. आलं का? म्हणजे पहिले दोघांमध्ये दिसायला भेटते सायकल आणि शेवटचे 2-2 सारखे आहेत. पहिल्या दिवसामध्ये दिसायला का भेटते सायकल. एक बात तर पक्की झाली गड्या. इथं काय आता बघा, तो इथे 2 होते, 2 कट केले, 2 कट केले, इथे येणार होता क्यू, तो इथे क्यू येणार आहे, क्यू लिहून टाकला. आता इथं काय येणार होतं बरं का? तुम्हाला दिसायला भेटलं, तुम्ही ग्रुप पाडून घ्यायचे पहिले, असे खाते पाडलेत तरच जाऊन तुम्हाला कळणार. हे बघा अशा पद्धतीने करायचं असते. पण तुम्हाला दिसायला वेळ दुसऱ्या ठिकाणी इथं काय होता? पी होता, इथं आर होता, नक्की तिथं क्यू असेल. पहिला क्यू झाला, पी क्यू आर आर. आता मला दिसायला काय भेटते बरं का? इथं पहिले पी होता, म्हणजे इथं काय असेल आता? इथं काय असेल? क्यू. इथं काय असेल? तर क्यू असेल का? इथं क्यू असेल, क्यू आर पी पी, राईट. क्यू आर पी पी नंतर काय असेल बरं का? आर पी क्यू क्यू. तो आपलं असणार क्यू क्यू आर क्यू, क्यू क्यू आर क्यू. इथपर्यंत आलो, परंतु पुढे काय असेल आता? इथं होता पी, इथं होता क्यू, इथं होता, बघा रे व्यवस्थित बघा रे, पहिल्या गटासाठी बघतोय. इथं होता पी, राईट, इथं होता क्यू, राईट, नंतर इथं होता आर, राईट. नंतर इथं काय असणार बरं का? आता पी क्यू आर झाला, इथं पुन्हा पी येईल. याचा अर्थ असा आहे की या रिकाम्या जागा ठिकाणी पी असेल. बात समजमध्ये आली का रे तुमच्या? काय चाललंय तर? तुम्हाला लिंक कळाली की नाही का? पुन्हा सांगू ही बातमी, लवकर सांगा. की अशा अनाडीपणा आल्यानंतर 12-12 जर असतील तर 4-4चे गट पाडून विषय करून टाकायचा, तेव्हा जाऊन ती बात कळून जाते. आलं लक्षामध्ये? याचं उत्तर काय आलं? ऑप्शन बी. चला पुढे जाऊ. आता ही वाली बात. चला बोला रे, कितीचा गट पाडायला पाहिजे मोजून तर घ्या पहिले. नियमानुसार जायचं, नियमानुसार. काय लागतंय? 30 सेकंदाची बात आहे. 2 आणि 2 4, 2 आणि 2 4, 2 6 आणि 2 8, 10 आणि 2 12, 2 14 आणि 15. 15 आहेत का? बरोबर बघा रे, हे 15 आहेत का? फास्ट मोजा. हे 15 आहेत का? हे 4, राईट. काय 15 आहेत म्हणजे याचा अर्थ 3 आणि 5ची बात चालली. तो 3 आणि 5ची बात चालली, याचा अर्थ मी काय करतो? 3 3 3 3 असं गट पाडल्यानंतर आता नजर टाकतो काही येते का गड्या? जसं की काय बरं का? शेवटी यम आहे,
शेवटी तर डब्ल्यू आहे, इथं वाय आहे. काही जमायला भेटत नाही 3-3 च्या ठिकाणी. 3-3च्या ठिकाणी जरा मॅटर होतोय. मी एक काम करतो, अजून काही आहे का मला मिळेल बघू द्या बरं का. वाय नाही रे, नाही. अल्टरनेटर दिसायला भेटत नाही. तो मी एक काम करतो ना, मग 5चं घेऊन बघतो. चला पटकन 5मध्ये काही येते का बा. 1 2 हे 5 1 2 3 4 हे 5. बघा बरं रे, की सुरुवातीला वाय पाहिजे, तिसऱ्या नंबरवरती एम पाहिजे. यस यस, तो काहीतरी रिपीट होते बरं का, काहीतरी रिपीट होते. पहिल्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला वाय. ओके, पहिल्या ठिकाणी वाय पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी डब्ल्यू पाहिजे, तिसऱ्या ठिकाणी एम पाहिजे, चौथ्या ठिकाणी कुठे चौथाच ठिकाण डब्ल्यू पाहिजे आणि पाचव्या ठिकाणी वाय पाहिजे. म्हणजे वाय डब्ल्यू एम डब्ल्यू वाय, वाय डब्ल्यू एम डब्ल्यू वाय असं यायला पाहिजे. असं यायला पाहिजे ते बघा बरं का. वाय डब्ल्यू पहिल्या ठिकाणी येईल वाय डब्ल्यू एम डब्ल्यू वाय. ओके, तो वाय डब्ल्यू एम डब्ल्यू वाय, वाय डब्ल्यू एम डब्ल्यू वाय. ओके, वाय डब्ल्यू एम डब्ल्यू वाय डब्ल्यू वाय. आन्सर काय येईल आपलं, डब्ल्यू वाय वाय एम डब्ल्यू वाय, डब्ल्यू वाय वाय एम डब्ल्यू वाय. ऑप्शन सी ना. राईट. तो अशा पद्धतीने उत्तर आपल्याला काढता यायला लागलेलं. आता हा सगळ्यात बढिया झोल आहे. आता चला मला सांगा, उदाहरणं दिसल्यावरती काय दिसायला भेटते. स्कॅटरिंग कशी आहे. स्कॅटरिंग कशी आहे. तुम्ही म्हणणार युनिफॉर्म स्कॅटरिंग नाही आहे गड्या. सरळ सरळ दिसायला भेटते युनिफॉर्म स्कॅटरिंग नाही आहे गड्या. राईट का. तुम्ही म्हणणार असं कसं बोलून दिलं तू, असं थोडी बोलू शकतो. मी तर इथं पण ई भरून देणार ना. राईट का. DEE राईट की नाही, ट्रिपल ई अशा पद्धतीने. पण बात तुम्हाला दिसायला भेटेल की नाही, असं नाही जमणार आहे. कारण की गंमत बघा, गोष्टीला व्यवस्थित समजून घ्यायला आपल्याला जायला पाहिजे. ही स्कॅटरिंग नजरेमधून ओळखायचं पहिले की युनिफॉर्म स्कॅटरिंग नाही आहे, युनिफॉर्म स्कॅटरिंग नाही आहे. जर युनिफॉर्म स्कॅटरिंग नसेल ना, तर तुम्ही काही तुम्ही भाग पाडतात ना, तसलं करायची काही जरूरत नाही आहे. इथं नजरेचंच काम आहे. आता नजरेचं काम कसं आहे गड्या बरं का. नजरेचं कसं काम आहे बरं, नेमकं समजून सांग बरं का. तो समजा आता बघा, काय असू काय शकतं त्याची बात आपण करतोय. असू काय शकतं की बघा, पहिल्या 3 घेतो, नंतर 4 घेतो. काय घ्यायचं बरं का, ज्या ठिकाणी स्कॅटरिंग आहे ना, त्या स्कॅटरिंगच्या ठिकाणी काय घ्यायचं, लिहून घ्या वाटल्याचं कुठतरी. पहिले 3 नंतर 4 नंतर 5, पहिले 3 नंतर 4, गट म्हणतोय गट. राईट का. तुम्ही समजा मी जर त्याची बात करू, पहिले 3 घेतला, पहिले मी 3 घेतला, मी असं डोकं लावतो बरं का खाली फुकट. 3 घेतला, नंतर 4 घेतला आणि नंतर 5. असं 5 तर येत नाही गड्या, असेल बघ त्याच्या पुढं काहीतरी, पण तरी बघतो मी. DEFD 3 घ्यायला पाहिजे होतं, मी गडबड झाली. हे 3 4 आणि हे 5. आता डोकं लावतो काय असेल बरं का. तो पहिल्या ठिकाणी असेल DEF राईट का, नंतर DEEF. ओके, आलं डोक्यामध्ये. राईट का. तो DEF DEEF असं मला सापडायला भेटते. ज्या ठिकाणी स्कॅटरिंग असेल त्या ठिकाणी काय करायचं, मी काय काय करू शकत होतो. मी बघा, पहिला गट पाडू शकत होतो, नंतर 2, बघा मी काय काय करू शकतो ते सांगतोय. 3 लगेच पुढच्याला 4 असं घेऊ शकतो मी. राईट का. म्हणजे काय करू शकतो मी आता काय केलं बरं का, या ठिकाणी मी केलं 3 4 आणि 5 असं केलं मी. 3 4 5. मोस्टली तुम्ही स्कॅटरिंग अशी आली का 3 4 5च वापरायचं रे. राईट का. 3 4 5 वापरायचं का, 3 4 5 वापरायचं. नाही तर मग सुरुवात करायचं 1 2, तिसऱ्या घरामध्ये 3, चौथ्यामध्ये 4 असं करत बसायचं. आता पट्ट्या मारत बसायचं स्कॅटरिंगमध्ये. राईट का. युनिफॉर्मच्या. तो बघू पुढे जाऊ. आता पुढे जर गेलो तर काय बरं का रे, हे उदाहरण डबल झालं का माझ्याकडून. ओके, डबल झालं. ठीक आहे. तर उत्तर तर आपलं अजून आलं नाही. तू इथं काय, पहिल्या ठिकाणी ई आहे, दुसऱ्या ठिकाणी हे बघा हा ई आहे, DEEF, तो इथं पण एफ असेल. राईट का. नंतर DEEF. याचा अर्थ काय, EEFF. ऑप्शन ए इज करेक्ट. EEFF ऑप्शन ए इज करेक्ट. आलं लक्षामध्ये कशा पद्धतीने करता येईल ते रे. तो चला पुढे जाऊया. हे डबल झालं माझ्याकडून. ठीक. आता ही वाली बात. आता मला सांगा प्रामाणिकपणे, हे युनिफॉर्म स्कॅटरिंग आहे का. प्रामाणिकपणे युनिफॉर्म स्कॅटरिंग आहे काही, तुम्ही म्हणणार नाही. ही युनिफॉर्म स्कॅटरिंग बिलकुल बी नाही आहे. पण इथं डोकं लावायचं. इथं आपल्याला डोकं लावायचं. ठीक आहे. डोकं काय लावायचं बरं का, जिथून काहीतरी एक रिपीट होत असेल ना, तसलं घड मी पाडतो. म्हणजे काय बरं का, इथून इथे येतो मी, तर बी नाही ना. हां, इथून आपला सी रिपीट होतोय. राईट. इथून गेलो, इथून आपला डी पुन्हा रिपीट होतोय. राईट का. म्हणजे करतो काय मी, लक्षात घ्या. पहिल्या गटमधला सी. राईट का. नंतर कुठपर्यंत जावं, आय थिंक इथपर्यंत जावं. राईट. आता बघा डोकं कसं लावतो मी, बघा रे. BCDC DEFD. ओके. आता मी काय करतो माहिती आहे का, मी जातोय पहिल्या ठिकाणी, जिथं रिपीट होतं ना, जो अंक आपला रिपीट होतो ना, त्याच्या अलीकडे थांबून घेऊया. सी होता ना यांच्यामधला, सी डबल आणा, त्याच्या अलीकडे थांबून गेलो. तुम्ही म्हणाल की BB होता यार. अगोदरचा कोणता आहे जो रिपीट होतोय, जसं की सी आणि डीमध्ये सी पण आणि डी पण येतोय, पण अगोदर कोण आहे, सी आहे ना, त्यामुळे मी इथं थांबून घेतो. आता याच्यामध्ये कोणता येतोय बरं का, तुम्ही म्हणणार डीवाला. डी कुठे आहे, हा वाला. इथं जाऊन थांबून जातो. नंतर DEFG. आता तुम्हाला लॉजिक काय कळेल बघा बरं. BCD
राईट का. पहिला कट करून देतो आणि पुढचा लिहितो. डी सी एफ ई हे झाले 3. पुढच्या ग्रुपमध्ये आहे 4. पुढच्या ग्रुपमध्ये किती असेल 5. 1 2 3 4 हे 5 आणि पुढच्यामध्ये असेल 6. असं आहे ते 3 4 5 6 असं आहे बरं का ते. हे बघा रे 3 4 5 6 असं आहे ते. तो 3 हां नंतर 4 ठीक आहे नंतर 5 आणि हे 6 अशा पद्धतीने आहे बरं का ते. मग काय केलं मी पहिल्या ठिकाणी जे की ना बी सी डी आहे पहिला कट केला आणि सी पासून पुन्हा सुरुवात केली. सी डी ई एफ नंतर पहिला सी इथला सी कट केला आणि डी पासून पुन्हा सुरुवात केली. डी ई एफ जी. मग पुन्हा काय करणार पुढच्या कटसाठी डीला कट करून देणार. ई एफ जी एच आय जे. ई एफ जी एच आय जे. ऑप्शन ए इज करेक्ट. चला सांगा रे रिपीट सांगायची जरूरत आहे का. नाही. बाकीचे बोला रे रिपीट सांगायची जरूरत आहे का रे. बघा रे डोळ्या नजर बघा नजर कशी राईट का. चला पुढे जाऊ. तो आता ही वाली बात बघा मला विखरणं कसं आहे रे. आता विखरणं कसं आहे ह्याला समजायला काही मार्ग नाही आहे. कुठे काय सांगता येतं त्या दोन गॅपमध्ये ई बी असू शकतो इकडे बी असू शकतो. आपण साधं डोकं लावायला जातो की ठीक आहे युनिफॉर्मली असेल. आपल्याला माहीत नाही ना बात. आपल्याला माहीत नाही हे काय विषय. एक काम करा मोजा पटकन सांगा किती. हे 4 हे 8 नंतर 12 15 15 आहेत ना. 3 आणि 5चा गट पाडून टाकू पटापट 3चा गट 3चा गट 3चा गट 3चा गट 3चा गट. बघा बरं काही विषय होतोय का रे. तर 3चा गट पहिले ए आहे नंतर ए आहे. नाही गड्या हे जे नाही विकरणंच मला वेगळं वाटतंय. हे विकरणं एवढं पर्टिक्युलर 5चा गट पाडून घेऊ. चला 5चा गट पाडू बरं. 5चा गट पाडूया 5चा गट पाडूया. हे 5 हे 3 हे 5 राईट आणि हे 5 बरोबर. आता बघा बरं काय झोल करता येईल बरं. 5 5 5 असं आहे का की प्रत्येक पाहिजे बघा त्याच्यामध्ये डबल ए डॉट डॉट बी नंतर सी ए बी नंतर पुढे आहे डी नंतर आहे ई. तो बी नंतर डी नंतर ई काही आहे का रे पॅटर्न बघा बरं रे. ए सी सापडते का काही. 3 आणि 5ची बात आपण करत आहोत याच्यामध्ये काही सापडते का. म्हणजे मला असं कळेल म्हणजे शेवटी जाऊन मला असं कळेल की यार हे जे काही आहे ना युनिफॉर्म स्कॅटरिंग नाही असं मला समजून घ्यावं लागेल राईट का. तर युनिफॉर्म स्कॅटरिंग नाही असं मला समजून घ्यावं लागेल. मी एक काम करतो बरं बघतो मी एक काम करतो. युनिफॉर्म स्कॅटरिंग नसेल ए राईट डबल ए बी सी हां ए ए ए बघा तो काय टाकता येईल बरं का रे. ए पहिले आला ए ए बी सी ओके असं करतो हां. ए बी सी नाही जमते तरी पण नाही जमते ठीक आहे तरी पण जमत नाही आहे. एक काम करतो काय करता येईल बरं रे. खालचे ऑप्शन टाकून बी जमेल का. ए बी सी ए बी असं नाही करता येणार ना. ए बी बी सी बी बी सी बी बी सी बी. हा समजा एक गट पाडतो पुढचा 2 गट पाडतो पुढचा 3 गट पाडतो 4 गट पाडतो 1 2 3 4 5. बघा बरं काही जमते का रे. ए बी सी डी ई खल्लास. आलं का लक्षामध्ये. मी तुम्हाला दोनच लाईन सांगितली. स्कॅटरिंग जर का युनिफॉर्मली असेल तर बा ठीक आहे आणि जर उत्तरं येत नाही तर पक्की बात लक्षात ठेवायची की स्कॅटरिंग युनिफॉर्म नाही आहे आणि विषय असा होत आहे राईट का. तुम्हाला काय करावं लागेल लक्षात घ्या. तो स्कॅटरिंग युनिफॉर्म नाही आहे त्या केसमध्ये काय करावं लागेल. तुम्ही म्हणणार की यार मग आम्ही असं करू शकत होतो ना 15ला जात नाही. लक्षात घ्या 15 जे आहे ना 15ला 3 नंबर दिले जात आहेत. असा नंबर असतो तो जसं की 14 संख्येला 2 संख्येने भाग जात होता त्यावेळेस तुम्ही 12 केलं त्याचं. परंतु ज्याला 3ने भाग द्यायचा ना त्याला 12 करायची जरूरतच नाही आहे. याचा अर्थ ती युनिफॉर्मली कॅटेगरी नाही आहे ती नॉन युनिफॉर्म स्कॅटरिंग आहे. याला मी गट कसा पाडलं बघा. 1 राईट 2 हां 3 ठीक 4 नंतर बरोबर केलं का थांबा 1 मिनटं चुकतंय काही तर. 1 2 3 हां 4 हे बघा येतं आहे का. ए बी इथं काय येईल बी ए बी सी इथं काय येईल ई राईट का. उत्तर काढतोय आता बी ए नंतर ए बी सी डी इथं काय येईल सी ए बी सी डी ई. आलं का लक्षामध्ये रे. ए बी सी डी ई याचं उत्तर काय येईल बी ए सी ए डी. आलं लक्षामध्ये ठीक. अशी ही बात आहे. कोणाला डाऊट आहे का रे. स्कॅटरिंग जर अशी असेल तर कसं जायचं ते एकदम परफेक्ट निशाणा. चला पुढे जाऊ आता. चला बोला बरं का. वाय आहे टी आहे याचा अर्थ असा आहे की बा म्हणजे सगळ्या ठिकाणी एकदम विकर्ण आहे ठीक आहे. विकर्ण युनिफॉर्मली आहे. मोजा बरं का किती आहेत 2 2 4 2 6 2 8 10 2 12 2 14 किती 15 आहेत का बघा रे. 15 आहेत का हे 15 असतील. याचा अर्थ काय 3 आणि 5ची बात करतोय मी 3 ठीक आहे
3 पटपट पाडा. हे 3 आता आपलं डोकं चालायला लागलं आहे. तो पटपट बघा बरं 3 3 3 3 3. आता बघू बरं का तीनचे नाही पडणार ना, 4 हे आहेत अल्फाबेट. किती? अल्फाबेट 4 आहे ना. हां 3चे नाही पडा 5 5चे पाडा चला 4 ओके. तो 5 5चे पाडा मग 1 2 3 4 5 इथपर्यंत ओके. 1 2 3 4 5 ठीक. चला बरं मग आता बघा बरं काही बात जमते का रे. शेवटी वाय येतोय आणि त्याच्यानंतर टी येतोय राईट का. काम झालं राईट का. पहिल्या ठिकाणी पाहिजे एस, दुसऱ्या ठिकाणी पाहिजे वाय, तिसऱ्या ठिकाणी पाहिजे आर, चौथ्या ठिकाणी पाहिजे टी आणि शेवटी पाहिजे वाय. एस वाय आर टी वाय, एस वाय आर टी वाय, एस वाय आर टी वाय, एस वाय आर टी वाय राईट का. एस वाय आर टी वाय याचा अर्थ एस 4 वाय, एस 4 वाय. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. चला पुढे जाऊ. कळते बात तुम्हाला आता. तो एक पॅटर्न तर भेटून गेला आपल्याला. आता शोधायचं कसं तुम्ही बघा जरा MPSCचे 1 सेवाचे पेपर बघा तुम्हाला सापडतील. त्याच्यामधले उदाहरण बी सोडवा ठीक आहे. हे उदाहरणं असे तुम्हाला दिसायला भेटतात ते. तो याला हलक्यामध्ये घेऊन आपला टाईमपास होतो. आपल्याला टाईमपास नाही करायचं कारण की आपल्याला मराठी सोडवायचं आहे आणि मराठीला तक्ता सोडायलाच आपल्याला खूप मोठा टाईम लागून जातो. तर त्यामुळे प्रॅक्टिस याला इकडे आपण जोर लावायचा. तो बघा बरोबर कितीची बात करतो मी. विखुरणं कसं आहे. विखुरणं कसं आहे गडा समजाल काही मार्ग. पहिले बी सी बीटा दिसायला भेटतोय, शेवटी पण सी दिसायला भेटतोय. मी डोकं लावायचा प्रयत्न करतो. 3 ठीक आहे. 3 नंतर किती झाले 3 2 5 7 8 9 12 12 2 14 15 18 आहेत का रे. 18 आहेत का हे. 18 जर का असतील मी 3 3चे गट पाडतो. 3 3 3 3 3 काही मार्ग आहे का समजायला रे. बापरे एका ठिकाणी तर ट्रिपल एका गटमध्ये 3 3 3 3 ए येत आहेत. एकामध्ये 2 सी दिसायला भेटत आहेत. एकामध्ये ए आणि सी दिसायला भेटतोय. 3चं काही काम करत नाही. मी एक काम करतोय. 15 होते का नाही. 15 होते का 18 होते. 15 होते का 18 होते. 18 होते ना. मग 3ची बाटली सोडतो मी. एक काम करतो 6चा घेतो बरं का. 3 आणि आहे 2चं काम तर मिटून गेलं. आपलं ABC होता ना. तो ABC होता समजा 3 घेतला मी. आता 6चा घेऊन बघतो. तो 3 4 5 6 राईट. 1 2 3 4 5 6 रे. 1 2 3 4 5 6. आता बघा बरं रे काही आहे का. 3 कॉमन येते काही नाही ना. नाही येते. लास्ट मध्ये ए आणि सी. हां आपण बघतोय आपण एक एकटा हे करतोय की 6चं बी लागत नाही. मग आपल्याकडे आता समजून जाईल की ही जी स्कॅटरिंग आहे ही स्कॅटरिंग युनिफॉर्म स्कॅटरिंग नाही आहे. मग आता काय असावं बरं का. कोणता पॅटर्न विचारू शकतात परीक्षेमध्ये असं विचारतात ते बघा. ते विचारू शकतात तुम्हाला ABC राईट. ABC ओके. नंतर पुढे काय बरं का AA CC येते ना. मी काय करतो पहिले ए आहे ना ABC ओके. तो ABC नंतर AA ओके. अशा पद्धतीने ट्रिपल सी झालं का. बघा रे गंमत रे. गट कसे पडलेत बघा. ABC AA BB अशा पद्धतीने गट पडतात. यांच्यापेक्षा बाहेरचा दुसरा कोणता प्रकार नाहीच आहे. दुसरा प्रकारच नाही जी राईट का. इथपर्यंत जेवढे उदाहरण घेतो ना दुसरा प्रकारच नाही आहे. अप्लाय करायचं लगे पटापट राईट का. तो हे काय होता ABC AA BB तो सी कमी पडत होता. BB CC इथं येईल सी. उत्तर काय येईल आपलं BAACBBC. तो कुठे बरं काय BAA CBBC. ऑप्शन ए. ऑप्शन ए होऊन जायला पाहिजे आय थिंक. ठीक आहे. तो ऑप्शन ए आपलं उत्तर होऊन जातं. ऑप्शन ए अशा पद्धतीने होऊन जातं. तो बघा डोकं लावायचं तुम्हाला शांततेत बघा नंतर तुम्ही. ठीक आहे. तो बघा आता चला पटकन जाऊ पुढे. पटकन पुढे जाऊया.